तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. परत एक आपण धमाकेदार एपिसोड घेऊन आलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते आपण तुम्हाला एक दिवस आधी रात्रीच सांगणार आहोत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच डिस्कस करणार आहोत. तर मंडळी, सगळ्यात पहिले तर मी माफी मागू इच्छितो, कारण की आपली जी सकाळची व्हिडिओ असते मोठी, ज्यामध्ये आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलत असतो की काय असतं आणि काय नाही ते, पण ती व्हिडिओ येऊ शकली नाही काही टेक्निकल कारणांमुळं. आपण त्याच्यावर मेहनत घेतोय आणि ते लवकरच इश्यू सॉल्व्ह होतील आणि लवकरच तुम्हाला परत एकदा ती व्हिडिओ बघायला भेटेल. तर आता आपण ह्या व्हिडिओवर फोकस करूया की उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे. चला तर मंडळी, सुरू करूया. तर जसं की मंडळी तुम्हाला माहिती असतंय, आजच्या एपिसोड तुम्ही बघितला असेल तर काव्या गेलेली आहे पार्थच्या घरी आणि जीवा गेलेला आहे नंदिनीच्या घरी, बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. तर घडतं काय नेमकं की काव्याचे आणि नंदिनीचे आई बाबा घरी आलेले असतात. कुठे? जिथे नंदिनी आणि जीवा राहत असतात तिथे. तर जीवाला तिथे बघून आई बाबा, आई तर तेवढी रागवत नाही, पण बाबा असे खूप संतापलेले असतात आणि विचारतात की तू इथं कसं काय, काय काम आहे तुझं इथं, का माझ्या मुलीच्या मागं लागलायस, असं एकदम ओरडून वगैरे त्याला विचारतात. तर तो म्हणतो की मी इथं नंदिनीला कन्व्हिन्स करायला आलोय आणि मला ती बायको म्हणून परत एकदा हवी आहे. तर मग ते खूप चिडलेले असतात, त्याची बॅग घेतात जीवाची आणि गार्डनमध्ये जाऊन बाहेर फेकून देतात आणि म्हणतात इथून निघून जा कायमचं. तर त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, जीवा हार मानणारा नाही आपला. जीवा नंदिनीचा हात धरतो आणि म्हणतो, प्लीज नंदिनी, अगं मला जायचं नाहीये, मला तुला परत एकदा मिळवायचं आहे. तर हे बघून तिचे बाबा खूप अजून चिडतात आणि म्हणतात, जीवा माझ्या मुलीचा हात सोड, म्हणजे नंदिनीचा हात सोड. आणि दुसरा हात तिचे बाबा धरतात आणि ओढतात. तर ह्या दोघांमध्ये नंदिनीच्या हातापासून ओढाओढी चालू असते. तर ओढत असते आणि तेवढ्यात नंदिनीला दुखतं. तर तिचे बाबा काय करतात, जीवाचा हात असं जोरात सोडवतात आणि झटका देऊन त्याला पाडतात असं, आणि नंदिनीला ओढत असं घरात नेतात. तर जीवा पडतो बॅगवर बरोबर आणि जरासं त्याला असं लागतं. तर नंदिनी जोरात ओरडते, जीवा तुम्ही ठीक आहात ना? तर हे बघून जीवाला खूप असं चांगलं वाटतं की माझ्या नंदिनी, म्हणजे नंदिनीच्या मनात माझ्याबद्दल अजूनही काहीतरी प्रेम वगैरे आहे, काळजी आहे, म्हणून तो जरा खुश होतो. तर त्यानंतर नंदिनीचे बाबा तिला आत घेऊन जातात आणि आईला पण म्हणतात चल आतमध्ये म्हणून. आणि एवढा सीन संपल्यानंतर आपल्याला दुसरा सीन दाखवण्यात येणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये की काव्य आणि पार्थचं इथे घरात, ते पण पार्थचं पण हेच चाललेलं असतं की तू इथे का आली आहे, मला आता तू नकोय माझ्यासमोर, असं सगळे म्हणत असतात. तुम्ही इथून निघून जा, असं पार्थ काव्याला म्हणत असतो सारखं. तर कशावरून तरी रेसचा विषय निघतो मंडळी. तर काव्या म्हणते, ही जर रेस असेल ना, तर मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पळत राहील आणि मला ही रेस जिंकायची आहे काही करून, मला तुम्हाला परत एकदा मिळवायचं आहे, असं म्हणते. तर हे असं ऐकून पार्थ सुद्धा हळवा येतो होतो आणि त्यानंतर काव्याबद्दल जरा आपुलकी दाखवतो आणि हे काव्याला कळतं की आपली काळजी करतायत पार्थ म्हणून, पण ती बोलून दाखवत नाहीत दोघंही एकमेकांना. तर पूर्ण एपिसोडमध्ये हे असंच ह्याच्या अवतीभोवती सगळं घडणार आहे. ते आपल्याला आता उद्या सकाळच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेलच, पण आपण एक दिवस आधी सांगतोय की उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते, किंवा काय घडू शकतं त्याच्या रिलेटेड सांगतोय आपण, एक्झॅक्ट नाही सांगत आहे. तर मंडळी, उद्याच्या एपिसोडमध्ये एवढंच आहे. जे काय असेल ते तुम्हाला उद्या सकाळी व्हिडिओ आल्यानंतर कळेलच. आणि तोपर्यंत धन्यवाद माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण की जेव्हा केव्हा आपण व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेव्हा तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन कराल. सबस्क्राईब करा. धन्यवाद.